मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर झकास बोल. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात मानसिक व शारीरिक शांतता लोकांना हवी असते. त्यासाठी लोक भरपूर काही प्रयत्न करत असतात. त्यासाठी एक महत्वाचा जो एक इफेक्टिव्ह फायदा जो आहे किंवा एक इफेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे योगा. तर आपण आज अशा एक पर्सनॅलिटीशी भेटणार आहोत की जे एक योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि ते आपल्याला योगाबद्दल भरपूर काही माहिती देतील आणि ते कसं करायचं आणि त्याचे इफेक्टिव्हनेस आणि आपल्यासाठी फायदे कसे आहेत ते आपल्याला सांगतील. तर चला मग आपण त्यांना भेटूया. या मॅम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅम. थँक्यू तुम्ही आज आले आमच्या चॅनलसाठी इंटरव्ह्यू द्यायला. सगळ्यात पहिले तुम्ही ऑडियन्सला तुमचं इंट्रोडक्शन द्या. ओके, मी भारती जगताप. मी एक योगा टीचर आहे, योगा ट्रेनर म्हणून गेल्या 10 वर्षापासून काम करते. त्यामध्ये माझं सगळं शिक्षण झालेलं आहे. आता अजून पण चालूच आहे शिक्षण. तर चालू आहे माझं काम पण चालू आहे योगामध्ये. छान काम चालू आहे. त्याचे रिझल्ट पण म्हणजे मिळतायत, तसे छान मिळतायत. भरपूर वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये 10 वर्ष झालीत मला या फील्डमध्ये. आपण प्रश्नांना सुरू करूया. योग सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवतात म्हणजे ठेवायच्या पाहिजे की लोक आपल्याला करायचं आता चालू समजा तुमच्याकडे जसं येत असतील की आम्हाला योगा शिकायचा आहे तर त्यांनी आणि तुम्ही त्यांना काय कन्सल्ट करतात किंवा काय विचारता योगा करायला येण्यासाठी? तर योगा ज्यावेळेस तुम्हाला योगा करायची इच्छा होते म्हणजे तुम्ही शरीराने मनाने पूर्ण प्रिपेअर आहात, तुमची मानसिकता झाली की मला योगा करायची, ही पहिली गोष्ट आहे. पहिली पायरी अशी की तुम्ही मनाने प्रिपेअर पाहिजे की मला योगा करायचा आहे. कारण कोणीतरी म्हणतंय म्हणून योगा केला तर त्याचा काही उपयोग नसतो. जोपर्यंत माणसाची मनाची तयारी होत नाही की मला आता योगा करायचा आहे, ज्यावेळेस तो मनाने प्रिपेअर होतो त्यावेळेस तो पूर्ण डेडिकेशन करतो. म्हणून पहिली तर मनाची तयारी. दुसरी गोष्ट म्हणजे योगा मॅट आपल्याला हवी. मॅटवर योगा करावा जेणेकरून ते सरकत नाही आणि आपण आसनं व्यवस्थित करू शकतो. तिसरी गोष्ट, योगासाठी जागा आपल्याला व्यवस्थित हवी की श्वासोच्छवास, आपला मेन पर्पज श्वासोच्छवास असतो. श्वास घेण्याचा. तिथे व्हेंटिलेशन आपल्याला व्यवस्थित मोकळी हवा हवी आहे. मोकळी हवा जिथे असेल तिथे आपण योगा व्यवस्थित करायचा आहे. आणि पोट रिकामं हवं योगा करताना. कमीत कमी 3 ते 4 तास जेवणानंतर 3 ते 4 तासांनी योगा करायचा आहे. योगा करण्यासाठी पोट रिकामं ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला पोटावरती दाब आणायचा आहे, पोटावरती आसनं करायची तर त्याच्यासाठी पोट रिकामं हवंय. ही एक महत्वाची गोष्ट. आणि बाकी मानसिकता असली म्हणजे योगा करता येतो. याच गोष्टी महत्त्वाच्या. आणि यात एक प्रश्न असा की तुम्ही एखाद्याला एनरोल करताना त्याचा हेल्थ म्हणजे हिस्ट्री वगैरे विचारून त्याला एनरोल करतात का? म्हणजे कुठल्या हिस्ट्रीचे लोक नाही घेतले पाहिजे ज्यांना काही आधी त्रास असेल तर त्याच्याबद्दल घेतले नाही पाहिजे असं नाहीये, पण हेल्थ इश्यू विचारावे लागतात की आता तुमचा त्रास काय. समजा काही वेगळं असेल तर त्यांना प्रत्येक आजारानुसार काही काही वेगळे असतात. आता डायबिटीस असेल तर त्यांना वेगळी ट्रीट द्यावी लागते कारण त्यांची मानसिकता पण बिघडलेली असते, त्यांचे पचन बिघडलेलं असतं. तर मग त्यांना पण थोडंसं वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. पीसीओडीचं पेशंट असेल तर पीसीओडीला वेगळं द्यावं लागतं. म्हणजे असं काही काही कसं असतं की फक्त डिप्रेशनचे पेशंट असतात, मग त्यांना ह्या शारीरिक हालचालीपेक्षा त्यांना प्राणायाम, ध्यान ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. मग तसं विचारून त्यानुसार त्यांना म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळं आसन आहे. हो. व आसन म्हणजे आसनच नाही म्हणता येणार, ते प्राणायाम आणि आसन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर मग ज्या फक्त हेल्थ साठी ज्यांना योगा करायचा आहे ते रेग्युलर योगा करू शकतात की ओके सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम एक सिक्वेन्स असतो तेवढा त्यांनी करायचा. ओके ठीक आहे. पण जर स्पेसिफिक काही आजार आहे की मानसिकता खूप बिघडलेली, डिप्रेशन आहे की खूप जास्त हाय लेवलची बीपी आहे, डायबिटीस आहे, असं असेल तर मग त्यांना स्पेशल द्यावं लागतं थोडंसं. प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांना वेगळं द्यावं लागतं. वयोवृद्ध आहेत किंवा खूप छोटे मुलं आहेत ते त्यांना वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते कारण मुलांची हाडं लवचिक असतात, मुलं पाहिजे ते करू शकतात. मग त्यांना यांच्यामध्ये घेऊन उपयोग नाही, ते याच्यात बोर होतील. आणि एज ग्रुपनुसार थोडं वेगवेगळं ट्रीटमेंट त्यांना द्यावी लागते. आसनं वेगळं, हालचाली म्हणजे फास्ट स्लो असं मीडियम अशा याच्यामध्ये त्यांना ते द्यावं लागतं, करावं लागतं. आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचे स्थान काय आहे? खूप छान प्रश्न आहे हा. तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये योगा हे एक तर खरं तर म्हणजे वरदानच मानावं लागेल योगाला. कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस इतका पळतोय, इतका धावतोय की स्थिर बसणं माहिती नाहीये. माणूस सगळं करतोय, सगळं पळतोय, पण 10 मिनिटं शांत बस म्हटलं तर बसू शकत नाही. हे मेन आहे. तर त्याच्यासाठी हे योगा हे वरदान ठरेल. कारण योगामध्ये काय आहे, कसंही करा, काही करा, फक्त शांत बसा. हा मेन पर्पज आहे. म्हणजे पतंजलीने म्हटलेलंच आहे की स्थिर सुखम आसनम. आसनामध्ये तुम्ही फक्त स्थिरता आणायला सांगितलेलं. मग तुम्ही कसंही बसा, साधी मांडी घालून बसलात तरी बस चालेल, पण स्थिर बसा.
डोळ्याची पापणी किंवा हाताचं बोट, पायाचं बोट न हलवता 10 मिनिटं स्थिर बसायला सांगितलेले. हा झाला योग, हा मेन योग. आपण आज योगामध्ये काय फक्त पळतोय. शारीरिक हालचालीमध्ये आपल्याला फक्त पळतोय, पण मेन पर्पज आपण विसरून जातोय. तो योगाचा मेन पर्पज काय? स्थिरता आणि मनामध्ये शांतता. तर ही गोष्ट योगाची समजून घेतली पाहिजे आणि आजच्या जीवनामध्ये त्याचा खूप जास्त म्हणजे गरज आहे त्या गोष्टीची, की आपण आज लोक बघतो की डिप्रेशन मध्ये जात आहेत. स्ट्रेस लेवल इतकी वाढलेली आहे कारण शारीरिक श्रम कमी झालेत. शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे मानसिक ताण जास्त वाढलेला आहे. मानसिक ताण वाढल्यामुळे मग झालं काय की डिप्रेशन मध्ये जात आहेत. आजारांचे म्हणजे विकृती वाढलेल्या आहेत. खूप जास्त आजार वाढलेले लोकांचं क्लॉक सेट होऊन गेलेलं आहे की सकाळी 9 to 5 नंतर संध्याकाळी घरी यायचं, जेवण करायचं, झोपायचं, रुटीन सेट. मग ते रुटीनच्या बाहेर त्या पलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. तर ते जास्त नाही, तुम्ही थोडा 15-20 मिनिट वेळ काढू शकता. खूप जास्त धावपळीचं आयुष्य असेल ठीक आहे, 15 मिनिटं वेळ काढा. 15 मिनिटं जरी तुम्ही फक्त प्राणायाम जरी केला ना तरी त्याचा बेनिफिट असा मिळतो की त्या प्राणायामाने तुम्ही दीर्घ श्वसन करता. दीर्घ श्वसन केल्याने फुफ्फुसाची लंग्स कॅपॅसिटी वाढते. आपली डेली रुटीन आपण फक्त 500 सीसीच हवा घेतो, पण आपल्या फुफ्फुसाची क्षमता 4,500 ते 5,000 सीसी इतकी आहे. पण आपण डेली श्वसनामध्ये फक्त 500 घेतोय सोडतोय. म्हणजे आपल्या फुफ्फुसाची क्षमता आपण कमी करतो. मग आपण वापर करत नाही आपण त्याचा. जसं आपण डीप ब्रिथिंग करतो, योगामध्ये डीप ब्रिथिंगला खूप जास्त म्हणतोय, दीर्घ श्वसनाला. मग जेवढं डीप ब्रिथिंग आपण करतो तेवढी आपले फुफ्फुस एक्सपांड होतात आणि त्याची क्षमता वाढते. आणि त्याचा खूप जास्त बेनिफिट असा होतो की जसं जसं आपण हवा दीर्घ श्वसन करतो तसं आपलं माइंड स्थिर होतं, मनाची चंचलता हळूहळू कमी होते. ती खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. म्हणून 15 मिनिटं का व्हायना, किती धावपळ असू दे, 15 मिनिटं का वेळ काढून फक्त दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि ओंकार हे जरी केलं तरी त्याचं लाईफ सेटल होऊ शकतं किंवा खूप जास्त मन चंचल न होता किंवा डिस्टर्ब न होता त्या वेळेवर तो स्थिर राहू शकतो. हा फायदा तिथे होऊ शकतो. खूप चांगला तुम्ही याचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. थँक्यू त्यासाठी. पीसीओडी साठी योगचा काय फायदा आहे? पीसीओडी साठी जसं तुम्ही म्हटले की सगळेजण फास्ट फूड आणि हे खातायत, तर त्यामुळे खूप चेंजेस होत आहे, हार्मोनल चेंजेस वगैरे. तर त्यामुळे वुमेन्स मध्ये हा प्रॉब्लेम जास्त वाढलाय. तर त्यासाठी योगाचं तुम्ही काय सल्ला देऊ शकता? आहे नक्की. योगामध्ये म्हणजे आता रिसर्च नुसार तर असं लक्षात येत आहे की पीसीओडी पूर्णपणे बरा होतो योगामध्ये. योगामध्ये मग त्याच्यासाठी काही शुद्धिक्रिया असतात किंवा आसनं पण आहेत. जसं शयन स्थितीतनं झोपून मग सेतुबंधासन आहे, उष्ट्रासन आहे, पोटावरती दाब आणणारं पवन मुक्तासन आहे, धनुरासन आहे विपरीत शयन स्थितीतनं. ह्या आसनाने काय होतं की ओटी पोटावरती दाब येतो. आपला पीसीओडी हा ओटी पोटातनच विकार होतोय. तर मग तिथले ओटीपोटाचे स्नायू आपले मजबूत झाले, बळकट झाले की तो विकार हळूहळू कमी होण्यास मदत होते. मग त्यासाठी प्राणायामाची पण जोड दिली जाते. कारण दीर्घ श्वसन हे सगळ्याच गोष्टींवरती रामबाण आहे, मला तरी असं वाटतं. कारण दीर्घ श्वसनाने शरीरातली ऑक्सिजन लेवल वाढते. ऑक्सिजन लेवल वाढले की शरीर आपोआपच म्हणजे कार्यक्षम, प्रत्येक स्नायू हा मोकळा होतो, कार्यक्षम होतो, असं मला वाटतं. जसं म्हणजे ऑक्सिजन जे आहे ते आपलं ब्लड फ्लो साठी पण एक चांगलं असतं शरीरामध्ये. शरीरातील आता मी नेहमी म्हणत असते की आपण अन्नाशिवाय महिनाभर जगू शकतो, पाण्याशिवाय आपण जगू शकतो, पण श्वास त्याच्याशिवाय आपण किती वेळ राहू शकतो? म्हणजे 2 मिनिटही नाही, तो इतका गरजेचा आहे. तर मग तोच आपल्याला जास्त देणं गरजेचं आहे ना. मग शरीराला त्याचीच जास्त गरज आहे. शरीराच्या प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, प्रत्येक पार्टला ऑक्सिजनची गरज आहे. मग तो दिला त्या शरीराला, तो त्या पार्टला ते मिळालं की त्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. आणि हे 100% आहे की ऑक्सिजन मिळालं की शरीराचं कार्य सुधारतं, बॉडी पार्ट्स पूर्ण जागृत होतात, कार्यक्षम होतात, ऍक्टिव्ह होतात. तुमच्याकडे अशी काही एखादी केस पीसीओडीची की जी झालेली आहे? हो आहे. पीसीओडीची म्हणजे एक लेडीज होती, तिला बऱ्यापैकी पीसीओडीचा म्हणजे ती आधी गोळ्या वगैरे बऱ्याचशा घेत होती पण नव्हता फरक पडत. मग तिने त्याच्यासाठीच योगा सुरू केला. पण तिला जवळजवळ 1 वर्ष केलं, पण तिने सातत्य ठेवलं, कंटिन्युअस. खूप कन्सिस्टन्सी महत्वाची. तिने 1 वर्ष कंटिन्यू केलं. म्हणजे आता तिच्यासाठी मी वेगळं काही घेतलं नाही, फक्त योगामध्ये रेग्युलर रुटीन क्लास केला तिने, त्याच्यासाठी वेगळं काही केलंही नाही. पण तरी पण तिला बेनिफिट असा मिळाला की पीसीओडीच्या तिच्या गोळ्याही बंद झाल्या आणि जो काही तिचा त्रास होता तो पण तिचा रेग्युलर, म्हणजे तिचा पिरियड रेग्युलर सुरू झाला आणि बाकी त्रास तिचे आपोआप हळूहळू कमी होत गेले. हळूहळू म्हणजे त्याला वर्ष लागले तिला. मग हे पेशन्स महत्वाचे आहेत ना.
पीसीओडीला होतं, पण तेच वेळ महत्वाची, ते वेळ देणं. आता मुलींमध्ये पेशन्स नाही. पीसीओडी झाला, मला योगा करून काय करू, किती वेळ लागेल बरं व्हायला, मग डॉक्टरकडे जाते, मी ट्रीटमेंट घेते. ट्रीटमेंट घेऊन तुम्ही गोळ्या घेतात, पण त्याचा कितपत म्हणजे शरीराला किती फायदा मिळतो, त्याचे साईड इफेक्ट ते पण होतील. मग आम्ही म्हणतो की ते घ्या तुम्ही, ठीक आहे, तात्पुरतं घ्या, पण ते तात्पुरतं घेऊन थांबवा आणि बाकी नॅचरल वेने जा. नॅचरल वेने गेला तर त्याचा लॉंग लाईफ रिझल्ट मिळेल तुम्हाला. मग त्यामुळे तुम्ही शुद्धिक्रिया करा. बाकी शुद्धिक्रिया पण खूप छान आहे. त्यातनं शुद्धिक्रियातनं तुमचे तिथले टॉक्सिन्स बाहेर पडतील, तर ते आपोआपच हीट शरीरातली रिलीफ होईल. अतिरिक्त हीट वाढल्याने तो परिणाम होत असतो. मग जसे जशी तुमच्या शरीरातली हीट कमी होईल, तर ते पीसीओडी आपोआपच तुमचा नियंत्रणात येईल. म्हणून ते योगामध्ये या गोष्टींसाठी खूप जास्त म्हणजे आहेत, रिझल्ट देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या केल्या पाहिजे. फक्त पेशन्स तुमचे महत्वाचे. पेशन्स मध्ये. आणि आपण जसं म्हणतो की योग हे प्राचीन काळातली ही एक ऍक्टिव्हिटी आहे. आधीच्या काळात कुठे काही मेडिसिन वगैरे नव्हते ना, आयुर्वेदिक. मग ते अगदीच मोठा विकार असेल तर वैद्य येणार आणि औषधी देणार. छोट्या छोट्या गोष्टींना तर घरातच सगळं होतं, घरातच. आणि पूर्वी काय होतं की पूर्वी कष्ट खूप होते, शारीरिक श्रम होते, त्याच्यामुळे मनाला जास्त काम नव्हतं. आता काय झालं की असल्यामुळे मनाला विचार करायला वेळच नाही. आता काय झालं की शरीराला हालचाल नाहीये, मग शरीर शांत बसल्याने मन तर काही शांत बसत नाही. त्याला तर त्याचं म्हणजे स्वभावच नाही की त्याने शांत बसावं, त्याचं कामाचे पळणं. मग त्याला पळणं थांबवायचं, त्याला जर पळणं तुम्ही थांबवलं आणि शरीराला पळवा, मनाला शांत करा, शरीराला पळवा, मग विकार होणार नाही. आपण उलट करतोय, आपण शरीराला शांत केलं, मनाला पळवतोय, म्हणून आपल्याला विकार आज जास्त जडली. तर त्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या. ज्या गोष्टी आपण जे पळतोय ते थांबवून मनाला स्थिर करणं आज खूप गरजेचं आहे. आणि आज उलट झालेलं आहे. आज आणि शरीर स्थिर, मन पळतंय, त्याच्यामुळे सेडेंटरी जी लाईफ असते ती वाढत चालली, ओबेसिटी वगैरे, ते प्रकार तिथे वाढतायत ना. आणि आपल्याला कळत नाहीये, आपण म्हणतो मी तर व्यवस्थित काही खात पण नाही, काही करत पण नाही, मी तर काय 3-4 पोळ्या खातोय, कंटिन्यू मी कंपनीत काम करतोय, तरी पण मला असं का होते. पण तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे हे तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण शारीरिक श्रम कमी करतोय आणि मानसिक श्रम आपले खूप जास्त वाढल्यामुळे मनावरती ताण येतोय, आणि तो मनावरचा ताण आपल्या शरीराला विकार देतोय, म्हणजे आजारी करतोय. तो शरीराचे स्नायू आपले निगेटिव्ह वेव्हज आहे ना, शरीराला आजारी करतात, शरीरामध्ये आजार निर्माण करतात. तर ते मग आता बीपी झालं, बीपी तर काय, ओव्हर स्ट्रेसचाच परिणाम आहे. ओव्हर स्ट्रेस जेवढा वाढेल तेवढा मग हार्टवरती ताण पडणार ना. हार्टवरती ताण पडला की हे विकार जास्त बळावतात. म्हणून मग मानसिकता कंट्रोल करण्यासाठी योग हे एक वरदान ठरू शकेल आजकालच्या जगात. तर खूपच. नक्कीच. पुढचा प्रश्न असा, जे आता लेडीज वगैरे असतात, प्रेग्नेंट वुमन्स जे असतात, त्यांनी योगा करायला हवा की नाही? हो, नक्कीच करायलाच हवा. कारण त्यांच्यासाठी वेगळ्या असतात, ट्रीटमेंट असते. गर्भसंस्कार म्हणून एक क्रिया असते, तर त्यामध्ये पूर्ण 9 महिन्याचा एक सेट केलेला असतो की त्यांनी कुठले आसनं केले पाहिजे, कुठला प्राणायाम केला पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळं ठरवलेलं असतं. पण त्या स्थितीमध्ये योगा ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. कारण गर्भवती लेडीजला म्हणजे स्ट्रेस पण असतो आजकाल, तर खूप जास्त आहे. आजकाल मुली म्हणजे एक तर त्यांचं डाएट व्यवस्थित नसतं, फास्ट फूड, जंक फूडने ऑलरेडीच त्यांची शरीराची म्हणजे एवढी सक्षम नसतं. मग त्याच्यासाठी त्यांना आहार पण द्यावा लागतो. आहार पण विथ त्यांचे प्राणायाम, त्यांच्याकडनं आसनं वेगवेगळी करून घेतली जातात. त्यांना गर्भसंवाद दिला जातो. तो गर्भसंवाद खूप जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे बाळाची पण असं म्हटलं जातं की आईच्या पोटामध्ये बाळ असतं, तर ते आई जे बोलते ते ऐकत असतं. मग आईला संवाद तसा दिला जातो की जे पॉझिटिव्ह व्हाइब्स तेवढे दिले जातात, आणि ते आई जे बोलते ते बाळ ऐकत असतं. त्यामुळे त्या बाळावरती इतके छान परिणाम होतात. गर्भसंस्कार म्हणजे बाळाला गर्भामध्येच संस्कार दिले जातात. ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या बाळाला जन्मल्यानंतर इतके छान रिझल्ट मिळतात की ते बाळ ओंकार जर तुम्ही त्याच्याकडनं कंटिन्यू 9 महिने आईकडनं बोलून घेतात, तर ते बाळ जन्माला आल्यानंतर ओंकाराचे व्हायब्रेशन अनुभवतं, फील करतं.
म्हणजे म्हणजे प्रेग्नेंट वुमन साठी वेगळे हो वेगळा सेटअप असतो तो योगाचा पूर्ण. म्हणजे पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत. पहिल्या महिन्यात काय करायचं, 4थ्या महिन्यात काय करायचं, 7व्या महिन्यात काय करायचं, ते पूर्ण आसनं वेगवेगळे आहेत, ती प्राणायाम वेगळा दिला शॉर्ट मध्ये एकदम शॉर्ट मध्ये ऑनलाईन मध्ये सांगतात का की पहिल्या महिन्यात, 4थ्या महिन्यात, 7व्या महिन्यात काय म्हणजे आता आसनं तर त्यांच्यासाठी वेगळीच असतात की फॉरवर्ड बेंडिंग, पण म्हणजे पुढे झुकणं नको त्यांना, फक्त बॅक बेंडिंग असतं. पुढे झुकायचे असणं त्यांना चालत नाही, बॅक बेंडिंग असतं. बॅक बेंडिंगचे कारण पाठीच्या कण्याला, कमरेला ह्या स्थितीमध्ये कमर जास्त दुखते, तर ते कमरेवरती आणि पायांना सूज चढते. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच लेडीजचं असं वाटतं की त्यांना 7व्या महिन्यानंतर मोस्टली लेडीजला पायावर सूज चढते. जर त्यांनी रेग्युलर योगा केला, स्ट्रेचिंग असतं त्याच्यामध्ये, त्या स्ट्रेचिंगने पायाला सूज येत नाही प्रेग्नेंट लेडीजला. म्हणजे मी स्वतः केलेले 2-3 लेडीजला दिलेले गर्भसंस्कार, तर त्यांना म्हणजे ते बेनिफिट मिळाले की त्यांच्या पायाला सूज आली नाही 9 महिने. नाहीतर असं मोस्टली लेडीजला येतेच सूज 5व्या-7व्या महिन्यानंतर येते. पण आपण त्यामध्ये अशी काही आसनं आहेत, असं काही म्हणजे योग प्रकार आहेत की त्याने त्यांना त्यांचं हेल्थ चांगली राहते आणि त्यांना ते त्रास त्यांना होत नाही. त्यांना बाकी आणि शारीरिक पण बाकी अडचणी भरपूर असतात. ऍसिडिटी होणे, जळजळ होणे, हे तर मोस्टली लेडीजला असतात. ते सुद्धा आपण यामध्ये कमी करू शकतो. यामध्ये शीतली प्राणायाम असतो. डिलिव्हरीच्या वेळेस आता हाच मोठा पॉइंट आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मी योगा केला म्हणजे माझी डिलिव्हरी नॉर्मलच होणार. पण हा खूप मोठा चुकीचा गैरसमज. कारण आजकाल कसं झालंय की दवाखान्यात गेल्यानंतर काय कंडिशन होईल हे सगळं डॉक्टरला माहिती असतं. आता आम्ही योगा इन्स्ट्रक्शनचं काम काय की 9व्या महिन्यापर्यंत लास्ट मोमेंट आम्ही तुम्हाला सगळं सांगतो. तुम्ही कसं स्ट्रेचिंग करा, कसं बसा, कसं उठा, कसं ब्रिदिंग घ्या, कसं करा, सगळं सांगणार. त्याचे बेनिफिट तुम्हाला सगळे मिळणार, बाकी सगळं मिळणार. पण ऑन दी स्पॉट टेबलवर गेल्यानंतर काय बाळाची कंडिशन आहे हे फक्त डॉक्टर सांगू शकतात, की ते आम्ही काही सांगू शकत नाही. मग कधी कधी बाळ अडवत झालं किंवा बाळाचं डोकंच मोठं आहे, मग डोकंच येत नाही बाहेर, किंवा लेडीजची स्वतःची कॅपॅसिटी कळा देण्याचे वगैरे ज्या प्रोसेस असतात तिथे कमी पडून मग सिझेरियनची वेळ येऊ शकते, ते नाही सांगू शकत. पण बाकी ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती 100% बाळाची आणि आईची खूप सुदृढ आणि छान राहते, हे मात्र 100%. सगळ्यांचा आवडतीचा प्रश्न घेऊ आपण. वेट लॉस साठी योगा कितपत फायदेशीर आहे? नक्कीच सगळ्यात जास्त आजकाल मुला मुलींना किंवा वयस्कर लोकांना सुद्धा असं आहे की मी या कपड्यांमध्ये चांगले दिसले पाहिजे, त्यासाठी बारीक व्हायला लागेल आणि आपल्याला एका साईडला फास्ट फूड पण खायचंय. सो तुम्हाला काय वाटतं की योगा कितपत फायदेशीर ठरतो? 100% फायदेशीर करतो. फक्त असं असतं की जिम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला महिनाभरात रिझल्ट मिळेल. महिनाभरात कदाचित तुमचं 2 किलो वजन कमी होऊ शकतं. इथे तसं नाही. इथे आम्ही म्हणतो तुम्हाला पेशन्स ठेवावे लागेल. होईल, पण तुम्हाला आहारावरती पण थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. आहार बाकी सगळ्याची जोड असते. मग आपण इथे शुद्धिक्रियात येतो, आहाराचं डाएट पण दिलं जातं, सूर्यनमस्कार घेतले जातात, पोटावरची आसनं घेतली जातात, जेणेकरून तुमचं पचन सुधारेल. वजन वाढण्याचं मेन कारण काय? तुमचं पचन बिघडलेलं असतं. पचन बिघडल्याने फॅट्स जे असतात ते साचून राहतात पोटात आणि मग त्याच्यामुळे पोट वाढणं, बाकी जे काही असतं ते शरीरामध्ये फॅट्स साचत चालतात, त्यामुळे वजन वाढतं. मग आपण इथलं मेन आपण मुळापर्यंत जातो. इथे योगा काय करतो? मूळ शोधतो की वजन वाढलं का, हे मेन कारण शोधलं जातं. वजन वाढलं, कधी कधी काय होतं की खाणं पिणंही नसतं तरी वजन वाढलेलं असतं. मग काय वाढतं? कारण मानसिकता बिघडलेली असते. स्ट्रेस, अति स्ट्रेसने पण वजन वाढतं. मग तिथे मूळ कारण शोधलं ना की त्याच्यावर काम करता येतं. मग कधी कधी असं होतं की खाणं पिणं काही नसतं, कधी जेवत पण नाही, कधी काहीच नाही, मग अति उपोषी राहिल्याने पण वजन वाढतं. मग ती कारण इथे मेन आपलं काय की आपण मुळापर्यंत जातो, मूळ शोधलं जातं. कारण शोधलं ना की आपल्याला त्याच्यावरती काम करणं सोपं जातं. मग जर आता समजा एखाद्याचं आहे की इतकं स्ट्रेसमध्ये खूप खाल्लं जातं, मग ते पचन नाही होते व्यवस्थित, फक्त खाल्ल्या जाते, मग ते डायजेशन प्रॉपर होत नाही, तर मग ते होणार काय? मग ते वजनच वाढेल. मग इथं केलं काय जातं की तुमची मेंटॅलिटी पहिली सुधारली जाते की स्ट्रेस लेवल तुमचा कमी करा, मेंटल लेवल म्हणजे ती सुधरवा. ती सुधारली की पचन सुधारेल, पचन सुधारलं की फॅट्स आपोआपच तुमचे कमी होणार. मग त्यात शुद्धिक्रिया देऊन आपण जे काही मळ असतो शरीरातला तो बाहेर काढला जातो. बऱ्याचशा शुद्धिक्रिया योगामध्ये आहेत ज्या तुम्ही फॉलो केला तर म्हणजे शरीरातले जे काही विकार असतात ते आपोआपच बाहेर आपण ते म्हणतो डिटॉक्स करतो. हो, डिटॉक्स प्रोसेस खूप छान आहे. तर त्याच्यातनं तुमचं वेट लॉस पण होतं आणि बाकीची पण पॉझिटिव्हिटी मिळते, माइंड पण सुधारतं, बरेचसे त्याचे फायदे होतात. कामाच्या ताणामुळे वेळ कमी असतो, जसं तुम्ही बोलले, आपण बोललो. तर असे कोणती काही आसनं आहेत किंवा काही आहेत की जे आपण म्हणजे
बिझी शेड्यूल मधून करू शकतो असं की तसं आता मी तेच सांगितलं की किती बिझी शेड्यूल असू दे 15 मिनिटं तर आपण वेळ काढू शकतो. तेवढा तर म्हणजे काढायलाच पाहिजे प्रत्येकाने. आज गरज अशी आहे की आपण डोकं दुखलं तरी डॉक्टरकडे पळतो, पोट दुखलं म्हणजे काही झालं तरी आपल्याला पर्यायच माहित नाही. आपण काही झालं डॉक्टर, दुसरा पर्याय काहीच माहितीच नाहीये. हे वासिक आपल्याकडे म्हणजे ऋषी मुनींनी आपल्याला इतकं वरदान दिलेलं आहे. याला म्हणजे भारतीय मानसशास्त्र म्हटलेलं आहे योगाला. खूप जास्त महत्व दिलेलं आहे. तर हे सगळं नॉलेज आपल्या घरात आहे तर आपल्याला ते माहित नाही. म्हणून आज आपण फक्त पळतोय. डोकं दुखलं डॉक्टरकडे जा, पोट दुखलं, अपचन झालं, काहीच माहिती नाही. पण याच्यामध्ये सगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर ते करण्यासाठी फक्त 15 मिनिटं वेळ काढा. एकतर प्राणायाम करा, मानसिक डिस्टर्ब असेल तर प्राणायाम करा. बाकी काही नाही, हेल्थ इश्यू काहीच नाही, पण फिट राहायचंय तर फक्त ऍटलिस्ट सूर्यनमस्कार आणि अनुलोम विलोम ओंकार, भ्रामरी ओंकार एवढं तर एक अर्धा तासासाठी तुम्ही सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार केले. म्हणजे किती वेळा रिपीट केले पाहिजे सूर्यनमस्कार? डेली कमीत कमी 12. 12 सूर्यनमस्कार तरी म्हणजे घातले पाहिजे एका नॉर्मल व्यक्तीने. ज्याला काही हेल्थ इश्यू नाहीये करू शकतो त्याने कमीत कमी 12 सूर्यनमस्कार ते डेली केले पाहिजे. तसं करणारे भरपूर असतात पण आपल्याला नाही काही तर आपण 12 सूर्यनमस्कार. त्यात मग एखादं 2 आसन पोटावर झोपून पाठीवर झोपून असं एखादं 2 आसन जेणेकरून पोटावरती दाबेल, पाठीचे स्नायू ताणले जातील तर पाठीच्या मणक्यावरती चांगला परिणाम होतो. त्याने पाठीचे पोटाचे एक आसन आणि प्राणायाम एवढं अर्धा तासाचं शेड्यूल जरी बसवलं तरी खूप जास्त बेनिफिट मिळू शकतो. तरी म्हणजे बाकीच्या विकृतींपासून आपण लांब राहू शकतो किंवा मनाची स्थिती बिघडू शकत नाही. जी निगेटिव्हिटी येते ती आपल्याला येणार नाही. हा फायदा त्याच्यात अर्धा तासाच्या रुटीन मध्ये मिळू शकतो. एवढं आपण करू शकतो. नक्कीच. जसं तुम्ही म्हटलं की सुरुवातीला मेडिटेशन करताना स्थिर मन ठेवण्यासाठी की आता नवीन एखादा स्टुडंट आहे तुमचा पण आता कसं होतं की खूप टेन्शन असतात जॉबचं, फॅमिलीचं किंवा बाहेरचं काही टेन्शन फायनान्शियल किंवा असं, तर आपण जरी करायला जातो पण मन स्थिर एकदम राहण्यासाठी ते कसं करायला पाहिजे म्हणजे त्याचं काय? तेच आता बरेच जण असे असतात की आम्ही ध्यान करतो म्हणतात, आम्ही प्राणायाम करतो, ध्यान करतो, पण ध्यान म्हणजे काय हेच कळत नाही. पण ध्यानाला बसतात पण विचार एवढे चालू असतात मनामध्ये, मग ते विचारच त्या थांबवायचे. विचार थांबवण्यासाठी मग आधी प्राणायाम करणं गरजेचं आहे की एक 5 मिनिट तरी तुम्हाला प्राणायाम, दीर्घ श्वसन मी सांगितलं ना, दीर्घ श्वसनाने काय होतं फुफ्फुस आपले एक्सपांड होतात. मग त्यावेळेस तुम्ही श्वास घेऊन जर तो होल्ड केला ना, रोखून जर धरला तर तुमची मनाची स्थिती तिथे थोडीशी चंचलता कमी होते. कारण म्हटलेलंच आहे चले वाते चले चित्त निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानत्म वापनती तत्व वायू निरोधेत. म्हणजे जशी हवा पळते तसं मन पळतं. मनाला इतकी गती की त्याची गती कोणी थांबवू शकत नाही. हवेच्या पुढे मन पळत असतं. मग जशा हवेला आपण वादळ सुटतं पण ते जसे शांत झाल्यानंतर जशी शांतता वातावरणामध्ये निर्माण होती तशी शांतता तुम्ही जर श्वास घेतला आणि होल्ड केला, रोखून धरला काही सेकंद आपापल्या कॅपॅसिटीनुसार काही सेकंद रोखून धरला तर त्या क्षणापुरतं तुमचं मन स्थिरावतं. थोड्या वेळ तरी त्या वेळा 2-3 सेकंद का होईना मनामध्ये विचार येत नाही. तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ते प्राणायाम करणं गरजेचं आहे. कुंभक सांगितलेलं आहे. मग तो बाह्य कुंभक असो अंतर्कुंभक असो दोन्ही पद्धतीने कुंभक करू शकता. मग ते जर तुम्ही केलं तर मन हळूहळू तुमच्या नियंत्रणात येतं. तुम्ही थोडंसं विचारांना बाजूला ठेवू शकता. त्यासाठी प्राणायाम आधी गरजेचा आहे. एकदम ध्यान कोणी करू शकत नाही. मग त्यासाठी थोडंसं आधी प्राणायामाची जोड त्याला द्यावी लागते. प्राणायाम घेतल्यानंतर मग तुम्ही थोडंसं श्वासाकडे लक्ष केंद्रित करणं महत्वाचं असतं. मग आपल्याला श्वास दिवसभर आपला चालूच असतो पण आपण कधीच बघत नाही. श्वास कुठून येतो कुठून जातो आपल्याला काहीच माहिती नसतं. मग त्या श्वासाला बघणं गरजेचं आहे की श्वास कुठून येतोय कुठून जातोय हे थोडं थोडं बघत बघत आपण ध्यानाला सुरुवात करू शकतो. नक्कीच. जे मायग्रेन वगैरे जे त्रास आहे आजकाल वाढलाय तो खूप, तर त्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे त्याचा आणि एखादा असा काही इन्सिडेंट की जो तुम्ही क्लिअर केलाय कोणाचा मायग्रेनचा त्रास? हो आहे. तर त्याबद्दल काय असं म्हणजे मायग्रेन हा आजारच मेन म्हणजे मनाचे डिस्टर्बन्स, मनामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स झाल्यामुळे तो आजार होतोय, तो त्रास होतोय. कारण मानसिक स्थिती खूप जास्त स्ट्रेस वाढल्यामुळे तो आजार बळावतो. तर मग आपल्याला इथे योगा तर असंही मानसिक स्थितीवरच कार्य करतो. योगमध्ये तेच आपल्याला शिकवलं जात आहे. मग इथे प्राणायाम ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे.
की कुठलीही बाकी शारीरिक हालचाल न करता तुम्ही प्राणायाम थ्रू सुद्धा फक्त 15 ते 20 मिनिट डेली प्राणायाम करूनही तुम्ही मायग्रेन सारख्या आजाराला दूर ठेवू शकतात. तर एक केस झालेली माझ्याकडे अशी, म्हणजे मायग्रेन इतका जास्त होता की गोळ्या घेऊन पण जात नव्हता. कंटिन्यू 2-3 वर्ष गोळ्या घेऊन घेऊन कंटाळलेला पेशंट होता. त्याला गोळ्या घेऊन वैतागला होता. मग त्याला कोणीतरी सांगितलं की योग करून बघ, योग केल्याने बघ फरक मिळतो. मग तो मला म्हणे मला मायग्रेन आहे, मला शारीरिक काहीच करायचं नाही. म्हटलं ठीक आहे ना, चांगलीच गोष्ट आहे, तुला गरजच नाही त्याची. मग मी त्याला फक्त प्राणायाम दिला. एक सकाळी मॉर्निंगला 5:30 ते 6. त्या वेळामध्ये कसं आहे ना, ऑक्सिजन वातावरणात भरपूर असतं. तर त्या वेळेला प्राणायाम केल्याचा बेनिफिट वेगळाच असतो. मग त्या वेळेला आम्ही प्राणायामची बॅच सुरू केली. त्याच्यासाठी मी एक अर्धा तास डेली प्राणायाम घेतला. मग त्यामध्ये त्याला दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, कुंभक असे वेगवेगळ्या प्राणायामाची जोड दिली. त्याच्यातनं त्याने जवळजवळ 6 महिने कंटिन्यू केला. कंटिन्यू 6 महिने फक्त प्राणायाम केला, बाकी कुठलीही हालचाल नाही. फक्त प्राणायाम, थोडंसं मग मेडिटेशन वगैरे त्याची जोड दिली. तर त्याला 6 महिन्यानंतर त्याने मला स्वतः सांगितलं की माझी गोळीची म्हणजे पॉवर कमी झाली. खूप जास्त जे डोकं रोज 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 दुखायचं ते आता दुखत नाही. कधीतरी 15 दिवसात एखाद्या दिवशी डोकं दुखतं असं मला त्यांनी सांगितलं 6 महिन्यानंतर. की जे डेली नाही तर डेली गोळी घेतल्याशिवाय मी झोपू शकत नव्हतो. आता मी डेली गोळी घेत नाही, आठवड्यातून 2दा गोळी घेतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तो एक त्याचा फायदा. फायदा म्हणजे असं झाला की त्याला एवढा आनंद झाला की मी मुंबईपर्यंत जाऊन आलो मायग्रेनसाठी, की मला मायग्रेनला फरक पडत नाही. मुंबईच्या डॉक्टरला दाखवून झालं. मग डॉक्टरांनी सांगितलं की तू वेगळं काहीतरी करून बघ. मग योगा करायला सांगितल्यावर मी इथं आलो तर मला खूप जास्त फायदा झाला. हो, फायदा झाला की माझी गोळी कमी झाली, झोप शांत लागायला लागली, स्ट्रेस लेवल कमी झाली. फक्त प्राणायाम, बाकी त्यात काहीही घेतलेलं नाही. असा हा त्याचा अनुभव आहे. आपण जे म्हणतो मेडिटेशन पण तुम्ही शिकवतात, तर जे 7 चक्र 7 चक्र जे आहे ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि म्हणजे ती कुठल्या लेवलचं मेडिटेशन जमलं पाहिजे? आता मेडिटेशन मध्ये खूप सारे प्रकार आहेत. तसं तर ओंकार ध्यान आहे, श्वसन ध्यान आहे, चक्र ध्यान आहे, चक्रीय ध्यान म्हणजे त्याला सायक्लिक मेडिटेशन म्हटलेलं. चक्र ध्यान आहे, सुदर्शन क्रिया आहे. प्रत्येकाने म्हणजे आपापल्या अभ्यासानुसार वेगवेगळे ध्यान काढले. तर खूप सारे ध्यानाचे प्रकार आहे. तर त्यात ज्याला जिथे म्हणजे छान वाटतं किंवा केल्यानंतर छान प्रसन्नता वाटते किंवा तिथे ध्यान लागतं की ते करताना मी इझिली ध्यानाला बसू शकतो. असं प्रत्येकाची आता कोणाकोणाची मेंटॅलिटी कशी असते. कोणाला ओंकार आवडतो, कोणाला फक्त श्वसन ध्यान आवडतं, कोणाला चक्र ध्यान आवडतं, कोणाला चक्रीय ध्यान, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी. पण बेनिफिट मात्र सगळ्या ध्यानांचे छानच मिळतात होतं. त्यातली चक्र ध्यान ही एक खूप छान संकल्पना आहे की चक्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे चक्र आहेत. तर ते म्हणजे इनविजिबल, आपल्याला दिसणार नाही. एखादा म्हटलं मला चक्र दाखवा, नाही दिसणार. पण त्यांचं काम इतकं छान आहेत ना की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे कार्य करतात, जे बॉडी पार्ट्स आहेत त्याला किती ध्यान केंद्रित करणं म्हणजे चक्र ध्यान करणं असं म्हटलेलं आहे. तर मूलाधार चक्र आहे, स्वादिष्ठान, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार असे हे 7 चक्र आहेत. क्राऊन चक्र काहीतरी, तेच सहस्रार. क्राऊन म्हणजे सहस्रार चक्र. ते 7 चक्र कुठले कुठले सांगा. हो तेच ना. मग मूलाधार जे की आपल्या पाठीच्या कण्याचं शेवटचं टोक तिथं म्हटलेलं आहे मूलाधार चक्र. पाठीच्या कण्याचं जे कार्य आहे ते नियंत्रित करतं. म्हणजे त्या मूलाधार चक्रावरती जर तुम्ही ध्यान केंद्रित केलं, तिथे जर तुम्ही शांत बसू शकले, स्थिर बसू शकले, त्याचा जर मंत्र जाप तुम्ही करू शकले तर म्हणतात की पाठीच्या कण्याचं कार्य सुधारतं. आणि पाठीचा मणका हा असा आहे की तो मेंदूला कनेक्ट आहे. मग तो मेंदूला कनेक्ट असल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. आणि मेंदूचे कार्य सुधारले की ओव्हरऑल बॉडी आपोआपच म्हणजे कंट्रोलमध्ये येते, कारण मेंदूच बॉडीला कंट्रोल करतो. मग त्याच्यामुळे मूलाधार चक्र हे रूट चक्र म्हटलेलं आहे. तो रूट आहे. जसं झाडाच्या फांद्या असतात तर खाली रूट असतात, तसं मूलाधार चक्र हे रूट आहे आणि बाकीचे चक्र हे त्याच्या फांद्या असं म्हटलेलं आहे. तर मूलाधार चक्र हे आपलं मूळ आहे, ते आपल्याला पृथ्वीशी कनेक्ट करतं. म्हणजे प्रत्येक चक्राचे वेगवेगळे तत्व सांगितलेले. ते आपले जसे पंचतत्व आहेत, पृथ्वी, जल, तेज, वायू, अग्नी, आकाश, हे जे तत्व आहेत तर ते प्रत्येक चक्राचं वेगवेगळं तत्व सांगितलेलं आहे. तर पृथ्वी तत्व हे आपलं मूलाधार चक्राचं सांगितलेलं आहे. जे रूट आहे ना, पृथ्वी हे रूट बरोबर, मग ते रूट चक्र सांगितलेलं आहे. तसं त्याच्यानंतर पुढे आपला स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान म्हणजे आपल्या ओटीपोटाचा भाग जो म्हणजे आपल्या किडन्याच कार्य करतात ना, तिथे जे आहे ते स्वादिष्ठान चक्र सांगितले. ते जलतत्व, कारण तिथे किडन्या म्हणजे पाण्याचं काम. मग ते जलतत्व. जर एखाद्याला किडन्यांचा त्रास असेल
त्याने जर त्याचे प्रत्येकाचे बीजमंत्र दिलेले, आता मूलाधाराचं बीजमंत्र आहे लम. लम मूलाधार जर बिघडलं तर तुम्ही लमचा उच्चार कंटिन्युअस जर केला, रोज 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 एखादा महिना 1.5 महिना कंटिन्यू जर केलं तर तिथले कार्य सुधारते. त्याचा म्हणजे इफेक्ट कसा होतो या शब्दांचा किंवा काय हो, हे म्हणतो शब्द व्हायब्रेशन निर्माण करतात ना. आता लम आपण म्हणतो तो ल चे तिथे व्हायब्रेशन होतात. ते म म्हणताना डोक्यामध्ये इतके हमिंग जास्त साऊंड जो हा येतो. हमिंग, कारण ओठ मिटून म्हणतोय ना आपण तो. ओठ मिटून म्हणतोय तर त्याचं इतकं व्हायब्रेशन शरीरामध्ये निर्माण होतात की आता आम्ही घेतलं सध्या, आता मागेच झालं, लेटेस्ट झालं आमचं, 1 महिनाभर घेतलं. ते इतके छान बेनिफिट त्याचे मिळाले चक्रधानाचे. महिनाभर रेग्युलर घेतलं, पण ज्यांनी ज्यांनी रेग्युलर केलं त्यांना खूप छान बेनिफिट मिळाले की मानसिकता सुधारली, ऍसिडिटी कमी झाली, शरीरातील हीट रिलीफ झाली, बरेचसे फायदे. फक्त चक्रधार, बाकी त्यात काहीच नाही. ओके. फक्त म्हणजे कुठली शारीरिक हालचाल नाही, फक्त बसून थोडेसे प्राणायाम आणि ते ध्यान, तरी एवढे बेनिफिट. आणि मग पुढचं आपलं जे स्वादिष्टान चक्र आहे तर ते जलतत्व. जर कोणाच्या किडण्यांना काही थोडंफार म्हणजे खूप मेजर आपण नाही म्हणत, पण थोडा थोडा, हे कसं आहे सुरुवातीचं एकदम विकार झाल्यानंतर योगा काही करू शकत. बरोबर. हे असं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की निरोगी आहात तेव्हापासून सुरुवात करा, जेणेकरून पुढे हेल्थ इश्यू येणारच नाही. मग तुम्ही असं कसं असतं ना, मला काही नाही, मी नाही योगा करणार, हेच संकल्पना चुकीची आहे. की जेव्हा काही नाही तेव्हा सुरुवात करा, जेणेकरून भविष्यात काही होणार नाही. म्हणून हे सुरुवात असते, हे मूळ आहे. मग तुम्ही इथून सुरुवात करा. मग जर समजा किडण्यांमध्ये थोडंफार काय असेल तर तिथे जर तुम्ही वमचा उच्चार, स्वादिष्टान चक्राचं बीजमंत्र वम, वमचा उच्चार जर तुम्ही कंटिन्युअस करत राहिला तर तिथले विकार म्हणजे जलतत्व आपलं शरीरातलं पाण्याचं नियंत्रण करण्याचं काम ते करतं. मग ते जर तुम्ही कंट्रोल केलं तर तिथले विकार होणार नाही, असं तिथे होतं. आणि पुढे मग आपलं आहे मणिपूर. मणिपूर चक्र तर म्हणजे काय, आता डायजेशन तिथे होतं ना सगळं, नाभी चक्र. जर तुमचं त्याच्यावरती कंट्रोल असेल, नियंत्रण असेल, तर डायजेशन तुमचं बिघडणार नाही. डायजेशन प्रॉपर जर झालं त्या शरीरात, व्हिटॅमिन्स कमी पडणार नाही, कॅल्शियम कमी पडणार नाही, बाकीच्या गोष्टी तुम्हाला म्हणजे गोळ्या घेऊन करायची गरज नाही. जे आपण घेतोय, जे आपण खातोय त्यातनंच शरीर कॅच करतं, कारण डायजेशन प्रॉपर असेल तर. आपण नाही तर किती गोळ्या घेऊन सुद्धा लोकांना कॅल्शियम कमी आहे, कारण डायजेशन प्रॉपर नाही. मग नाभी चक्र, मणिपूर चक्रावरती जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, त्याचा रमचा उच्चार जर तुम्ही कंटिन्यू केला तर तुमचं डायजेशन सुधारतं, पचनक्रिया सुधारते आणि आपोआपच शरीराला सगळे हवं ते पोषक तत्व मिळतात, त्याचा रमचा उच्चार केला तर. वरती आपलं आहे मग थोडंसं हृदय चक्र, अनाहत चक्र, छातीच्या डाव्या बाजूला हृदयावरती लक्ष केंद्रित करत तिथे फक्त मग आपल्याला यमचा उच्चार करायचा. यमचा उच्चार केला तर हृदयाची हालचाल म्हणजे जे काही हृदयाचे ठोके त्याची सुधार होते, त्याच्यात सुधारणा होते. परत हृदय तर आपलं मेन पार्ट आहे ना, हृदयाचे कार्य सुधारले की सगळीच बॉडी आपली स्वस्थ होत असते. म्हणून हृदयाची जर बीपीचा कोणाला त्रास असेल किंवा आता सुरुवात आहे असं जर कोणाला वाटलं तर त्यांनी जर तो केलं सुरू, तर त्याच्यावरती त्याला नक्की 100% बेनिफिट मिळू शकतात. असं इतकं त्याचं म्हणजे पॉवर आहे त्याच्यामध्ये. फक्त आपल्याला स्थिर बसून त्या गोष्टी करणं गरजेचं आहे, थोडंसं आतमध्ये जाणं गरजेचं आहे, आपल्या आतल्या बॉडीचं ऑब्झर्वेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर वरती आहे आपलं विशुद्धी चक्र, जे आपल्या थ्रोट चक्र म्हणलं त्याला, गळ्याभोवती आहे. तर गळ्याचे घशाचे जे काही विकार असतील ते जर दूर करायचे असेल तर त्याच्यासाठी पण विशुद्धी चक्रावरती ध्यान केंद्रित करायला सांगितलं. त्यासाठी मग जालंधर बंध एक बंध म्हणून आहे, तो पण खूप छान आहे. तो जर तुम्ही बंध बांधला तर तिथले सुद्धा विकार आपल्याला दूर होण्यास मदत होते. जालंधर थ्रोटचा इथला बीज मंत्र वगैरे काय? हो, त्याचा बीज मंत्र रम आहे, र ल ह जॉईंट असं. हा, र ल ह जॉईंट. मग आता हे म्हणायला जर अवघड होत असेल तर कोणी हम हम पण म्हणतं की र ल ह, मग ते जरा अवघड वाटतं तर हम पण म्हणू शकता तुम्ही. हे दोन्ही पण उच्चाराने तिथे खूप छान बेनिफिट, त्याचे व्हायब्रेशन निर्माण होतात. जसं तुम्ही तो उच्चार करतात ना त्या त्या शब्दाचे तिथे व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्या व्हायब्रेशनने मग तिथल्या नसनाड्या मोकळ्या होतात. बरोबर. तिथे जे काही असेल थोडंफार ब्लॉकेज तर ते मोकळे होतात आणि नसनाड्या मोकळ्या झाल्या की विकार आपोआप हळूहळू दूर होतात. वरती आपलं आहे ते आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र म्हटलेलं आहे त्याला, तिसरा डोळा शेवटी तो. आज्ञाचक्र जर असेल तर ब्रह्मांडाचं ज्ञान मिळतं म्हणतात. जर तुम्ही आज्ञाचक्रावरती ओंकार ध्यान आहे ते फक्त, म्हणून ओंकार ध्यानाला खूप जास्त महत्व आहे. जेवढं तुम्ही ओंकार ध्यान कराल तेवढे तुमचे आज्ञाचक्र जागृत होण्यास मदत होते. हो, थर्ड आय ओपनिंग म्हणतो त्याला. मग जर तुम्ही आज्ञाचक्र रोज काही न करता नुसतं ओंकार जरी 11-21 किंवा किती जसं तुम्हाला वेळ असेल तसा 11-21 वेळेस जर तुम्ही रोज डेली, पण त्याला सातत्य हवं. असं नाही मी आज केलं मग 4 दिवस मला वेळच नाही मिळाला जाऊ दे, मग म्हणतात मी महिनापासून करतो, कसं मग त्याचा उपयोग कसा होणार, असं नाही. मग डेली कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. मग ते तुम्ही डेली करा, मग त्याचा रिझल्ट तुम्हाला महिन्यांनी भेटेल, 2 महिन्यांनी भेटेल, 4 कधी भेटेल माहित नाही,
पण तुमच्यामध्ये स्थिरता हवी, सातत्य हवं. जोपर्यंत रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. मग त्याला महिना लागो, 2 महिने लागो की 4 महिने लागो, परंतु मी सोडणार नाही. ही जिद्द, हे सातत्य तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ते रिझल्ट, बेनिफिट मिळवू शकतात. मग ते असं थर्ड आय चक्र, तिथे तो ओंकार ध्यान आहे. तिथे लक्ष केंद्रित करत आपल्याला फक्त ओंकाराचा जप करायचा आहे. त्याने ओंकाराच्या जपाने पंच ज्ञानेंद्रियांचे कार्य सुधारते. आपले पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, घसा, त्वचा, हे जे आहेत यांचे कार्य सुधारते. कारण ओंकार इथे आहे, तर डोळे, कान हे सगळ्यांना आपल्या कनेक्ट आहेत, सगळे कनेक्ट आहेत. मग ओंकाराच्या ध्यानाने इतके व्हायब्रेशन निर्माण होतात की पंच ज्ञानेंद्रियांचे कार्य सुधारते आपल्याला. हे म्हणून ओंकार ध्यानाला खूप जास्त महत्व दिले. वरती जे आहे आपलं ते सहस्रार चक्र, त्याला पण ओंकाराचीच जोड आहे. ओंकाराचेच ध्यान केलं की सहस्रार, पण सहस्रार म्हणजे मग आपलं टाळूचा भाग. टाळूचा भाग तिथे जर तुम्ही ध्यान केलं तर विश्वाची शक्ती आपल्याला मिळते असं म्हणतात, की जे विश्वामध्ये खूप जास्त शक्ती आहे विश्वामध्ये, पण ती आपल्याला माहित नसते. जसं जसं आपण मेडिटेशन करतो तसं तसं ती शक्ती आपल्याला मिळायला लागते. मग ती खूप मोठी साधना आहे, मॅनिफेस्टेशन टाइप. हो 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 हो, बस बस. पण मग तिथपर्यंत नसेल पोहोचतात, त्याला वेळ लागतो. ऍटलिस्ट ओंकार तर आपण करू शकतो, तेवढं तर आपल्या जवळ वेळ आपण काढू शकतो. ते नक्कीच सगळ्यांनी केलं पाहिजे. जे करताना ध्यान कुठे केलं पाहिजे, म्हणजे आपलं थर्ड आयच्या वेळेस आपल्याला टाळूचा भाग इथे, हो हो हो, म्हणजे डोळे मिटल्यानंतर ते आपण डोळे मिटल्यानंतर असं फील करायचं की टाळूच्या भागात एक तिथे होल सांगितलेलं आहे. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा इथे थोडासा भाग खाली असतो, टाळू भाग. ते म्हणतात ना नंतर हळूहळू भरते टाळू, ते होल असतो. तर तोच होल म्हणजे तो आपला सहस्रार चक्र. तर तो आपल्याला विश्वाशी कनेक्ट करतो. जिथे आपण लक्ष केंद्रित केलं ना, की आपण तेल लावतो बघा, तेल डोक्याला लावतो तर इथे सोडतो आपण, काय म्हणतो टाळूवर तेल सोड. टाळूवर तेल सोडलं की डोकं शांत होतं. मग तो टाळूचा भाग खूप महत्वाचा आहे. तो आपल्याला विश्वाशी कनेक्ट करतो, परमेश्वरी शक्तीशी कनेक्ट करतो. तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. मग सहस्रार चक्रावरती लक्ष केंद्रित करताना तुम्ही सहस्रार म्हणजे टाळूच्या भागावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हो, त्याच्याने खूप जास्त बेनिफिट आपल्याला, म्हणजे 7ही चक्र आपल्याला एक आंतरिक शक्ती येते, आपली इनर पॉवर येते आपली. जर तुम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून ध्यान केलं तर त्याचे बेनिफिट 100% मिळतात. खूप छान इन्फॉर्मेशन, खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली आज. एक शेवटचा प्रश्न जो सगळ्यांना पडतो, म्हणजे जे यंग पिढी जी आहे, युथ जे आहे, योगा आणि जिम मध्ये डिफरन्स काय असेल, म्हणजे फायदा आणि कुठलं काय चांगलं राहील असं. आता आम्ही तर योगा टीचर, हो आम्ही तर योगा टीचर, आम्ही तर रेपर योगाच करणार. पण जर तुम्हाला योगा म्हणजे त्यात डिफरन्सच पाहिजे, तर मेन डिफरन्स असा आहे की जिम केल्याने बॉडी स्टिफ होते आणि योगा केल्याने बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी निर्माण होते. कारण योगामध्ये, जिम मध्ये खूप फास्ट हालचाली, म्हणजे फास्ट करतात, वजन उचलतात, खूप फास्ट, स्नायूंना स्टिफनेस येतो. इथे काय करतो आपण, जी स्थिती घेतली तिथे म्हणजे स्थिरता आणतोय, होल्ड करतोय. होल्डिंगने काय होतंय, तुमचे स्नायू स्ट्रेच होतात. जो स्नायूंना अपेक्षित असा ताण असतो तो ताण इथे दिला जातो. तो ताण दिल्याने स्नायू मोकळे होतात आणि त्यामुळे स्नायूंमध्ये फ्लेक्झिबिलिटी निर्माण होते. तर हा मेन बेनिफिट योगा आणि जिम मध्ये आहे. परत इथे काय होतं, आपण योगा हा मनावरती काम करतो. योगाला खरं तर मानसशास्त्रच म्हटलेलं आहे. जिम मध्ये तुम्ही शारीरिक हालचाली करताय, मनाचा तिथे काही संबंध नाही. इथे जास्तीत जास्त अभ्यास हा मनावरती केला जातो, की तुमची मानसिक लेवल सुधारली जाते. मानसिक लेवल सुधारली की शरीर आपोआपच, कारण म्हटलेलं आहे की मनाचा पगडा शरीरावरती आहे. मन जसं चालतं तसं शरीर चालतं. शरीर त्याच्या म्हणजे असं जोपर्यंत मन आदेश देत नाही तोपर्यंत आपण हाताचं बोटही हलवू शकत नाही. म्हणजे मनाचा पगडा शरीरावरती आहे. तर मग मनच जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर शरीराला मग काही व्हॅल्यूच नाही ना तशी. जर मन तुमचं ताब्यात आहे तर शरीर आपोआपच स्वस्थ होणार आहे. म्हणून इथे काय केलेलं की मनावरती जास्त कार्य केलेलं योगामध्ये सांगितलेलेच आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 अंग इथे सांगितलेले. आपल्याला जिम मध्ये काहीच नाही. जिम मध्ये फक्त आपल्याला एक्सरसाइज दिलेली, फक्त पाहिजे तिथे जायचं, विविध साधनं दिलेत, तिथे जाऊन तुम्ही करायचं एक्सरसाइज. इथे आपल्याला सगळ्याच गोष्टी पाळायच्या. योग ही दिनचर्या आहे, फिजिकल आणि मेंटल दोन्ही दिनचर्या ही जीवनशैली आहे. योग म्हणजे योग ही एक्सरसाइज नाहीये. मेन तर पहिली गोष्ट तर आहे, ही एक्सरसाइज नाहीये, कुठल्या प्रकारची एक्सरसाइज म्हणून योग नाहीये, ही जीवनशैली आहे. डेली रुटीन मध्ये एक जीवनशैली म्हटलेलं आहे की एक फक्त 1 तास योगा करून सोडायचा नाहीये. जिम 1 तास केली संपला विषय, हे 1 तास नाही करायचं.
हे दिवसभर तुम्ही त्याला अनुसरण म्हणजे त्याचं अनुकरण करायचंय. की योगामध्ये सगळंच सांगितलेलं, कारण नियम पाळायला सांगितलेले, काही नियम आहेत ते दिलेले आहेत. यम म्हणजे आपल्याला सगळं सत्य, अहिंसा सगळ्यांचं पालन करायला सांगितलेलं आहे. त्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत आणि इकडे आपल्याला फक्त एक्सरसाइज आहे. हा एक मेन डिफरन्स आहे की आपल्याला योगा थ्रू बाकीच्या आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय केलं पाहिजे हे योगा शिकवतो. आपल्या इथे जिम मध्ये जायचं 1 तास, तुम्ही पाहिजे तेवढा घाम गाळा, पाहिजे तेवढं वर्कआउट करा, एक्सरसाइज करा, 1 तास झाला तुमचा विषय संपला. तसं हे सोडायचं नाही. हे दिवसभर आपल्याला त्यामध्ये स्ट्रेस आला काय करायचं, धावपळ झाली काय करायचं, आपण म्हणजे तिथे काय करायचं, लगेच शरीर थकलंय मग काय करायचं, ह्या टेक्निक इथे दिलेल्या आहे. तुम्ही खूप जास्त ओव्हर स्ट्रेस आहात, खूप थकलाय, योगनिद्रा घ्या. योगनिद्रा एक 10 मिनिटं जरी घेतली सगळ्यात थकवा निघून जातो, लगेच रिलीफ होतो. इकडे तसं नाहीये. खूप जास्त थकवा आला, म्हणजे इतकं थकवा येतो की श्वास तुम्ही तोंडावाटे घ्यावा लागतो. आणि ही तोंडावाटे घेण्याजोगी श्वास हा तोंडावाटे घेण्याचा नाहीच आहे, नॅचरली नाकानेच घ्यायचा आहे. तोंडावाटे श्वास घेतला म्हणजे शरीर खूप जास्त थकलंय, मग खूप जास्त शरीराला थकवायचं नाही. आपल्याला शरीराला आवश्यक तेवढंच करायचंय आणि नॉर्मल ब्रीथिंग ठेवून शरीराला आणि मनाला कूल ठेवायचंय, काम ठेवायचंय. मग इथे ते होत नाही. हा एक मेन बेनिफिट आहे. आणि जिम मध्ये काय होतं की तुम्हाला ओव्हर डाएट पण दिला जातं. बराच डाएट आपण इथं डाएट कमी करतो. आपण इथं म्हणतो की जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढंच घ्या. खूप प्रोटीन, खूप हाय म्हणजे काहीच नकोय. इथे आपण म्हणतो पचन सुधरवा, जे घ्याल ते पचन सुधारलं, जे घ्याल त्यातनं सगळं मिळेल. हा एक मेन बेनिफिट आहे. असे बरेचसे बेनिफिट योगा आणि जिम मध्ये सांगायला गेलं तर खूप जास्त आहेत. पण आजकालच्या पिढींना जे आता गरजेचं आहे ते दोन्ही सांभाळून केलं गेलं पाहिजे. हो म्हणजे इथे काय होतं की तुमचं योगा केल्यानंतर मानसिकता सुधारते, मनावरती नियंत्रण येतं, तर तुमच्या आहारावरती आपोआपच नियंत्रण. बरोबर. कारण इकडे काय होतं की खूप जास्त श्रम केल्याने भूक लागते, मग जे आहे ते आपण खाल्लं जातं. इकडे खूप जास्त श्रम नाहीये, त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली आणि खूप खाल्लं असं नाहीये, उलट नियंत्रण येतं. आपण 4 पोळ्या खात असेल तर नियंत्रण आल्याने शरीराला जेवढी गरज आहे, 3 पोळीची गरज, 3 पोळीत पोट भरलं, ओके ठीक आहे. म्हणजे एक म्हणतात ना समाधान, संतोष मिळत, समाधान मिळतं. तर ते इकडे नाही मिळत आपल्याला. योगामध्ये आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं की हा आता ठीक आहे, आहार पण जेवढा गरजेचा, आता म्हटलेलंच आहे, अन्नेन पुरेत अर्धम तोयम च तृतीयेकम उदरस्य तुरीयांशच संरक्षित वायुधरणात. म्हणजे आहार किती घ्यावा, आहार हा अर्धच घ्यायला लावलेला. पोटाचा जेवढा भाग आहे तेवढा अर्धच घ्यायला लावलेला. आपण पोटभर खातो आणि खूप एक्सरसाइज करतो, मग त्याचा उपयोग होत नाही. ते जे गरजेचं आहे, जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, खूप अतिरेक नकोय, कसल्याच गोष्टीचा अतिरेक नको. बरोबर. मग इथे आपल्याला तेच शिकवलं जातं की अर्ध घ्या, अर्ध पाण्याने घ्या. अर्धा भाग जो आहे तो एक भाग पाण्याने, एक भाग हवेसाठी रिकामा ठेवायचा, जेणेकरून आपण ऑक्सिजन पण घेऊ शकतो, जो पचनासाठी गरजेचा आहे. पाणी आणि हवा दोन्ही गरजेचं आहे. ह्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. तुम्ही खूप चांगलं इन्फॉर्मेशन दिली आज, ज्याच्याने आम्हाला खूप फायदा होणार आहे आणि ऑडियन्सलाही फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आज तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेतली त्याचा विचार करा आणि योगाला एक लाईफ मध्ये एक डेली रुटीन म्हणून एक ऍक्टिव्हिटी म्हणून वापरा. आणि योगा हा नक्कीच एक योगा इन्स्ट्रक्टरच्या हाताखालीच तुम्ही योगा करा. थोडासाही योगामध्ये काही चेंजेस झाले तर परिणाम वेगळे होऊ शकतात, सो त्याची काळजी घ्या. आणि मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही आज खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. आम्ही तुम्हाला प्लांट आहे, वृक्ष देऊ. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल पण खरं तर धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.